सावनेर तालुक्यातील केळवद येथील प्रसिद्ध कपिलेश्वर मंदिरात श्री रामस्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित 3 दिवसीय धार्मिक महोत्सवाची सांगता संपन्न झाली। या समारोपाच्या दिवशी सकाळी 11 ते 2 या वेळेत लक्ष्मणराव कोल्हे महाराज यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, अनुभव चर्चा, संत चरित्र, संत विचार, भक्तिगीते, धार्मिक प्रसंगावरील प्रवचन, भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यानंतर लगेचच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। कपिलेश्वर मंदिर समिती, ग्रामस्थ, संयुक्त मंडळ आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने हा 3 दिवसीय धार्मिक महोत्सव यशस्वीपणे पार पडला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला। यंदाही अंदाजे 15 ते 20 हजार भाविकांनी, ज्यामध्ये महिला पुरुषांचा मोठ्या संख्येने सहभाग होता, या दहीहंडी महाप्रसादाचा लाभ घेतला। कपिलमुनी देवस्थान आणि रामस्वामी महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा तसेच पुण्यतिथी, दहीहंडी आणि महाप्रसादाचा हा शेवटचा दिवस मोठ्या आनंदात पार पडला। या सोहळ्यानिमित्त केळवदचे ठाणेदार, पोलीस अधिकारी अनिल राऊत आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। त्यांच्या उत्तम नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि पोलीस विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले। हमारे ग्रुप में 13 लेडीज है। हमारे मन में बहुत दिन से इच्छा थी कावड़ यात्रा निकालने गांव में। राम बाबा का अच्छा मस्त मौका मिला। सावन का महीना है, हम कावड़ यात्रा लेके जा रहे हैं। पूरे गांव में भ्रमण करेंगे, फिर शंकर जी के ऊपर जल चढ़ाएंगे। जय भोले करते निकलेंगे। ये कावड़ की तैयारी कम से कम 4 दिनों से चालू है। सभी लेडीजों ने हमारा बहुत सहयोग दिया है और हमारे ग्रुप का नाम है वैभव लक्ष्मी भजन मंडल। वैसे हम चाहते हैं कि ऐसा ही कुछ नया राम बाबा के लिए करते। बस, धन्यवाद। सर, आपण आले कुठून आणि किती वर्षापासून येत आहे आपल्या कपिलेश्वरच्या आपल्या शोभायात्रेमध्ये? माझं गाव मोजरी आणि मी जवळपास 10-15 वर्षापासून येत आहे इथे। हर वर्षी हा कार्यक्रम होतोय, तुम्हाला कसं वाटतंय? कार्यक्रम खूप छान आहे आणि आवडला पण। किती दिवसापासून आले आपण? मी आलो कालपासून। काका, तुमचं नाव वगैरे सांगा ना। कुठून आले? कसा कार्यक्रम कसा आहे? लोकसंख्या आजची किती आहे असा अंदाज? प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।